तर पोट्टे हो, आज आम्ही आलतो अजगर पकडायला. पकडता तर येत नाही असं समजा पाहायला चालतो. सकाळीच मला हिचा फोन आला, चल मला लाजरवाडी तर एक अजगर निघालेला आहे, तिथं जा लागते. म्हटलं चला लवकर, आपला व्हिडिओ निघते. मग तिथं गेलो. पहिले येणे एक छोटा साप आणला होता, त्याला हळद लावली, लागलं होतं तर त्याला सोडून दिलं. मग आम्ही मग तिथून गण्याचं गाव जवळ होतं, मग त्याला फोन लावला, बाता झाला गावाकडे गेलो आम्ही. तो अजगर सायदा वावरात होता. थोड्या वेळानं गण्या एकटाच पुढे निघाला. एवढ्या काळजीन चालला सगळ्यात पुढे. मी भाऊ तुले पाहून तो अजगरच पाहून चालला जाईन, थांबणं जरा. पोचलो बा मग त्या वावरात. त्या काकानं अजगर गिसगर दाखवला, मस्त शांततेत झोपलेला होता. बम मोठा होता भाऊ. आम्ही दुरूनच पाहायचा दिले. मग काढला भाऊ येणं कसा तरी बाहेर. मग त्याचा एक व्हिडिओ काढून घेतला जवळून आणि भरलं त्याला मस्तपैकी पोत्यात आणि निघालो घरी जायसाठी. घरी गेल्यानंतर थोड्या वेळ थांबलो होतो. मग याचा डबल कॉल आला, चल मग टाकायले. तिथे एक साप निघालेला आहे. मग तिथं गेलो. हाई साप बाबा वावरातच होता. वावरात म्हणजे वावरात एक घर होतं, त्याच्या अंगणात तो होता. मग तिथं पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर पाहिलं तर भाऊ इथं अंदर होता तो याच्यात. मग आरामानं सब्बलनं ते फोडलं, त्याला काही लागलं नाही पाहिजे म्हणून. त्यानंतर काढला भाऊ बाहेर. बाहेर गेल्यानंतर लयच गरम होता बाबा, आवाजच काढत जा डायरेक्ट कुद्यास मारे. मग खाली त्याला शांत केलं जरासं आणि भरलं भरणीत आणि केले भरणीला गड्डे, त्याला श्वास घेता आली पाहिजे म्हणून. आणि संध्याकाळी त्याला सोडून दिलं आणि आलो मग पेट्रोल पंपावर. काय गाडी पेट्रोल पंपावर आलो तर शिवदा मनात गुरुवार आपल्याला शेगाव जाते दर्शन करायला. पोचलो बा शेगावले. गेलो तिथं अंदर लागलो दर्शनाच्या लाईनीत. दर्शन वगैरे घेतलं मस्त शांततेत महाराजांचं. आणि महाराजांचा प्रसाद घेऊन आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर थोड्या वेळ बसलो गिसलो. मग तिथून महाराजांच्या गादीचे दर्शन घेतले आणि गेलो बाहेर. बाहेर गेल्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण वगैरे केलं मस्त पोट भरून. आणि संध्याकाळी शेगावचे सुंदर नजारे पाहत आम्ही निघालो आमच्या गावाला म्हणजे चौहट्टाला जाण्यासाठी. चला पोट्टे, ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करजा. आणि पोट्टे ऐकून घ्या, आपल्याला 5000 फॉलोअर्स साठी फक्त 100 फॉलोअर्स पाहिजे, तर नक्की फॉलो करजा आणि व्हिडिओ शेअर करजा. जय श्रीराम.